संपाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 287 गाड्या दाखल झाल्या। फळ बाजारातही 259 गाड्या दाखल झाल्या। रविवारी वाशीचा बाजार बंद असतो, पण संपाच्या पार्श्वभूमीवर आज गाड्या दाखल झाल्या। वाशी मार्केटमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। शेतकऱ्यांचा संप सुरू आहे की मिटला आहे हा संभ्रम कायम असतानाच आज नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती 287 गाड्यांची आवक झालेली आहे। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक आज झालेली आहे। आज रविवार असताना देखील ह्या गाड्या आलेल्या आहेत। त्यामध्ये जास्त करून परराज्यातून गाड्या आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कर्नाटक, हरियाणा, गुजरात येथून मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक झालेली आहे। त्याचप्रमाणे 177 गाड्या या महाराष्ट्रातून आलेल्या आहेत, जेणेकरून नाशिकवरून या गाड्या पोलीस बंदोबस्तात दाखल झालेल्या आहेत। काल या 220 गाड्यांची आवक झाली होती, परंतु आज 287 गाड्यांची आवक झाल्यामुळे भाज्यांचे भाव जे काल वाढले होते ते काहीसे प्रमाणात कमी झालेले दिसून येत आहेत। यामुळे जी भाज्यांची आवक आहे ती वाढत असतानाच आपल्याला दिसून येत असून रविवार असतानाही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक झाल्याने काहीसा दिलासा ग्राहकांना मिळणार आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।